उद्या भेटूच. हा, पण मी वाट बघतोय तू कधी एकदा माझ्या खोलीत कायमची राहायला येतेस आणि ह्या लेकराला आय लव्ह यू म्हणतेस. येतो आता. फायनली मुक्तात जाणार. गुड नाईट. हा, पण मी वाट बघतोय तू कधी एकदा माझ्या खोलीत कायमची राहायला येतेस आणि ह्या लेकराला आय लव्ह यू म्हणतेस. फक्त मी तुला वचन देतो, अगं या जगात अशी कोणतीच शक्ती नाहीये जी आपल्याला आता वेगळं करू शकेल. उद्या भेटूच. हा, पण मी वाट बघतोय तू कधी एकदा माझ्या खोलीत कायमची राहायला येतेस. अहो, मला माफ करा. तुम्हाला न सांगता मला जावं लागतंय. मी धोका दिल्यास कृपा करून समजू नका. मी कोणत्या पण संकटाशी लढू शकते, पण मायामुळे घर तुटतंय, माणसं लांब जात आहेत हे नाही सहन करू शकत. त्यामुळं मला जावं लागतंय. या घरात सगळ्यांना समान वागणूक मिळावी म्हणून हे सगळं करते. आम्हाला तुमच्या वरही जायचं नाही आणि तुमच्या पायाखाली चिरडायचं पण नाही. सगळ्यांच्या समोर कसं अपमानित करतो ते बघ.
एवढा जीवापड प्रेम करणारा भेटून पण मी स्वतःला प्रेमाच्या बाबतीत अनाथ ठेवलं. तुमच्या सोबतच्या सगळ्या आठवणी सोबत घेऊन चालली आणि त्या कायम मनाच्या कुपीत जपून ठेवी. देवी आई, त्यांना मायाशिवाय जगण्याची ताकद दे. तुझा ना हात असा हातात घट्ट धरून रात्रभर एकटक तुझ्याकडे पाहत राहावं असं वाटतंय. तुझ्यापासून एवढंच सुद्धा लांब जायचं नाही मला. तुला ना असं खट्ट मिठीत घ्यायचंय ना की उद्याचा दिवसच उगवू नये असं वाटतंय. अगं प्रत्येक वेळी मीच तुला आय लव्ह यू म्हणतो. लग्नानंतर तर तू कधीच म्हणाली नाहीस. एकदा म्हण ना प्लीज. आय लव्ह यू सारंग. लई प्रेम करते तुमच्यावर, पण आता मी तुम्हाला हे कधीच सांगू शकणार नाही. तुम्ही माझ्या कायम सोबत असाल. मी तुमच्याशी लय गप्पा मारत राहीन. आपण या जन्मात नाही भेटलो म्हणून काय झालं, पुढच्या जन्मी आपण नक्की भेटू. त्यावेळेस गरीब श्रीमंत भेदभाव नसतील. माणसाचं त्याच्या अवकातीशी श्रीमंतीशी लग्न न होता माणसाशीच लग्न होईल. तेव्हा आपण नक्की भेटू. तोपर्यंत माझी वाट पाहावी लागत. तर लावून घेते. अरे इकडचं लावून झालं ना, हा इकडे आउट हाऊसला पण लाव. कसली तयारी चालली एवढी? अरे दादांचा विजयोत्सवाची. अनबिलीव्हेबल. अरे अजून मतमोजणी व्हायची आहे, निकाल लागायचा आहे. हो हो, तो विरोधकांसाठी. ते पण किती मताने पडलेत हे पाहायला. काय सारंग, पुढच्या वेळेस ही दादाच निवडून येणार. लिहून घे माझ्याकडनं. आणि आता आपल्या घरात मोठा सण आहे असं समज आणि तू आवरून ये छानपैकी. काय खूप दिवसांनी आपण सगळे म्हणून एक आनंदोत्सव साजरा करणार आहोत. हा छान आवरून ये जा. हा त्याचीच तर तयारी करतोय. अरे पिशव्यांमध्ये काय आणलंयस? यात माझ्या सासऱ्यांसाठी काहीतरी आहे. नाही पण काय आणलंयस सांग ना. आलोच मी. काय ना, मला पण खूप तयारी करायची आहे. तुम्ही चालू द्या. हा आलोच मी. युवराज, खरं तर याने सासऱ्यासाठी गिफ्ट आणण्यापेक्षा मुक्तासाठी आणायला हवं होतं शेवटचं गिफ्ट.